अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीमुळे केमिकल सदृश्य बॉटलची अज्ञातांकडून जरंडेश्वर नाक्यावर विल्हेवाट। अन्न व औषध प्रशासन या गोष्टीची चौकशी करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज, सर्वसामान्य सातारकरांची मागणी। अन्न व औषध प्रशासनाच्या राज्याचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी जबाबदारी घेतल्यापासून राज्यात मोठ्या भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय। याच भीतीनं आता राज्यभरात सर्वत्र भेसळयुक्त पदार्थांची विल्हेवाट लावली जाते। अशाच पद्धतीचं केमिकल युक्त बॉटल सातारा शहरातील जरंडेश्वर नाका या परिसरातील मुख्य रस्त्यावरच टाकल्यानं एकच खळबळ उडाली। अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीनंच या बॉटल अज्ञातांकडून टाकण्यात आल्याची माहिती मिळते। कारवाई होऊ नये यासाठी अज्ञात व्यक्तींनी या बॉटलवरील स्टिकर काढून या बॉटल रस्त्याकडेला त्याची विल्हेवाट लावली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला। अन्न व औषध प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन संबंधित व्यक्तीचा तपास करून त्याच्यावर कारवाई करावी आणि या केमिकल युक्त बॉटल्स कसल्या आहेत याची चौकशी करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी अशी मागणी आता सर्वसामान्य सातारकर करू लागलेत। त्याचबरोबर सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने देखील अशा नागरिकांवर कठोर कारवाई करावी आणि सातारा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत असे कोणतेही भेसळयुक्त पदार्थ किंवा केमिकल युक्त बॉटल्स टाकल्या जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी। या भेसळयुक्त पदार्थामुळे आणि केमिकल युक्त बॉटलमुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यांना जीव देखील गमवावा लागतोय। त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे।